मग खरं तर कर्जमाफीचा प्रश्न प्रलंबित होता आणि काल मुख्यमंत्र्यांनी दालनामध्ये घोषणा केली की 2019ची जी अट आहे ती आता कुठेतरी काढली गेलेली आहे. कोणत्या अटी काढल्या गेल्यात आणि आता शेतकऱ्यांना फायदा कसा होणार आहे? आपल्याला माहिती आहे की जो पीक कर्जाचा भरणा ह्या वर्षीचा भरणा जर केला तर त्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान होतं. त्यावेळी तो भरण्याची ती अट रद्द केलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना 2019 साली महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये ज्यांना कर्जमाफी झाली होती त्या शेतकऱ्यांना आपण 50,000 रुपये आणि वरची ओटी त्यांनी भरल्यानंतर 50,000चा लाभ देणार होतो. परंतु आता त्यांनाही सरसकट 2 लाख रुपये देण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रवणी पवार असतील यांच्या मार्गदर्शनाखाली काल जाहीर झालेला आहे. खरं तर हा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आहे. खरंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी महाराष्ट्रातील एक शेतकऱ्याचं एक कृषी मंत्री म्हणून एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं आजची राज्याची कुठली आर्थिक परिस्थिती अडचणी असताना सुद्धा आणि कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा खूप मोठा निर्णय माझ्या शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. कृषी मंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मी आभार मानतो.